लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जोरदार तयारी करत आहात, पण अशा वेळेला तुमची एक भेट जी आहे ती चर्चा निर्माण करणारी भेट झालेली आहे. अंबादास दानवेंशी काय संवाद झालेला नेमकं? हे बघा, मी छत्रपती संभाजीनगर लोकसभाचा उमेदवार आहे. माझी उमेदवारी मी घोषित केली आहे. सर्वांच्या साक्षीने 18 पगड जातीच्या तरुणांच्या सोबत जाऊन मी उमेदवारी जाहीर केली. मला कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली तरी मी निवडणूक लढणार आहे. अपक्ष राहावं लागलं तरी मी निवडणूक लढणार आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर मतदार राजा असतो आणि सर्व प्रमुख लोकांच्या भेटी घेणं हे उमेदवाराचं कर्तव्य असतं. याच पार्श्वभूमीवर मी माझे मोठे बंधू आदरणीय अंबादास दानवे साहेबांची भेट घेतली. त्यांना विनंती केली, आपण मला आशीर्वाद द्यावा. आपण स्वतः उमेदवार नाहीत, आपण मला पाठिंबा द्यावा. याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण, त्यांनी स्वतः उमेदवारी मागितली. मागत असताना सांगितलं की मला विकास करायचा आहे. मी ठासावून सांगतो की छत्रपती संभाजीनगरच्या विकासाची ब्लूप्रिंट माझ्याकडे आहे. निवडून येण्याचं गणित माझ्याकडे आहे. यामुळे त्यांनी मला मतदान करावं. दुसरा विषय असा आहे की मागच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते. त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला जबाबदारी टाकली होती विशिष्ट मतांची. ते विशिष्ट मतं आणण्याचं काम मी दानवे साहेबांच्या निवडणुकीत केलं, एक छोटा भाऊ म्हणून केलं आणि ते त्या ठिकाणी निवडून आले. आज माझी बारी आहे. ते स्वतः उमेदवार नाही आणि माझी वेळ असताना त्यांनी मोठा भाऊन मला आशीर्वाद द्यावा, या पार्श्वभूमीवर मी त्यांची भेट घेतली. ते कुठल्या पक्षाचे नेते आहेत, ते कुठल्या पक्षाचं काम करता हा त्यांचा वैयक्तिक विषय, परंतु मला पूर्ण विश्वास आहे. मी समावेशक उमेदवार असल्यामुळे, माझ्याकडे विकासाचा दृष्टिकोन असल्यामुळे, ते सुजाण मतदार असल्यामुळे, अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे ते मला आशीर्वाद देतील, मला पाठिंबा देतील. आणि राहिला प्रश्न की आमच्यामध्ये काय चर्चा झाली, तर मला असं वाटतं की चर्चा काय झाली तुम्हाला योग्य वेळी कळेलच. काय झालं ते तुम्हाला सगळं दिसेलच. परंतु मला ठामपणे विश्वास आहे, ते मला पाठिंबा देतील, ते मला आशीर्वाद देतील आणि ते मला निवडून येण्यासाठी मदत करतील. वरिष्ठ नेत्यांच्या मुखातून विनोद पाटील हे नाव ऐकायला मिळते, कारण एक योग्य पर्याय म्हणून त्यांनी तुमचं नाव सुचवलं. हे बघा, वरिष्ठ नेत्यांना विनंती मी केलेली आहे की मला उमेदवारी द्यावी. मी या अगोदरच छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केलेली आहे. सर्वांना 18 पगड जातीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन. प्रश्न असा आहे की उमेदवारी देता वरिष्ठ नेतेच आणि उमेदवारीचे जे काही निकष असतात ते निकष मी पूर्ण केलेले आहे असं मला वाटतं. मी ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये फिरतो आहे, सर्व घटकाचा, सर्व समाजाचा, विशेषतः तरुणांचा तसंच वयोवृद्धांचा मला पाठिंबा फार मोठ्या प्रमाणात दिसतो. मला सगळ्यांचे प्रश्न कळलेले आहेत. मला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची समस्या, माझी मायमाऊली 8 वर्षापासून डोळ्यामध्ये अश्रू आणून पाण्याची वाट बघते. त्यांचा प्रश्न मला कळलेला आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मला कळलेला आहे. हे सर्व प्रश्न मला कळलेले आहे. माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे. यामुळे वरिष्ठ नेते माझा विचार करतील असा मला विश्वास आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी जरूर माझा विचार करावा अशी देखील मी त्यांना वारंवार मागणी केलेली आहे. यामुळे मला उमेदवारी मिळेल असं मला वाटतं. ओके, थँक्यू.